गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप इंटरेस्टिंग असे सेंटेन्स बघणार आहोत. गाईज बऱ्याचदा काय होतं सेंटेन्स बनवताना हॅव्हिंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आणि बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म कधी कुठे कसं घ्यायचं हे बऱ्याच जणांना म्हणजे 80% लोकांना जमत नाही. हाच प्रॉब्लेम आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहे. गाईज आपण पहिल्यांदा बघूया हॅव्हिंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. आता बघा याचा मीनिंग काय होतो. एखादं काम केल्यानंतर किंवा एखादं काम केल्यामुळे अशा मिनिंगची जी ही सेंटेन्स असतात ती तुम्हाला हॅव्हिंग प्लस वर्बच्या थर्ड फॉर्मनी बनवायची आहेत. आता तुम्ही थोडंसं कन्फ्युज होत असाल की सेंटेन्स कशी असतील बघा. नाश्ता केल्यानंतर किंवा नाश्ता केल्यामुळे, तसंच अभ्यास केल्यानंतर किंवा अभ्यास केल्यामुळे, परीक्षा पास झाल्यामुळे किंवा परीक्षा पास झाल्यानंतर अशा प्रकारची सेंटेन्स याच्यामध्ये येतील. आता इथं बघा यात काय होतं, मी, तो, तिने किंवा आपण स्वतः काहीतरी काम करत असतो. म्हणजेच इथं काय सब्जेक्टनीच ते काम केलेलं असतं. याच्यात मेन हे आहे की सब्जेक्टच हे सगळी कामं करत असतो. याचं स्ट्रक्चर बघा. हॅव्हिंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म कॉमा द्यायचा आहे आणि याच्यानंतर तुम्हाला मेन सेंटेन्स लिहायचा आहे. एक्झाम्पल बघा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. नाश्ता केल्यानंतर मी शाळेत गेलो किंवा नाश्ता केल्यामुळे मी शाळेत गेलो. सेंटेन्स कसंही अकॉर्डिंग टू तुम्ही जसं बोलता तसं तुम्ही सेंटेन्स घेऊ शकता. आता इथे बघा नाश्ता केल्यानंतर हे सेंटेन्स आहे. एखादं काम केल्यानंतर मी शाळेत गेलो. कोण शाळेत गेला? मी शाळेत गेलो. म्हणजे हे दोन्ही कामं कोण केली आहेत? सब्जेक्ट. इथे सब्जेक्ट काय आहे? मी. मीनेच हे दोन्ही काम केलेले आहे. बरोबर. आता इथे बघा नाश्ता केल्यानंतर हॅव्हिंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म काय येईल इथे मग? हॅव्हिंग इटन ब्रेकफास्ट. इटन हे ईटचं थर्ड फॉर्म आहे. हॅव्हिंग इटन ब्रेकफास्ट कॉमा आय वेंट टू स्कूल. क्लिअर? हॅव्हिंग इटन ब्रेकफास्ट आय वेंट टू स्कूल. क्लिअर झालं? आता इथे बघा इथे एक ट्रिक आहे. इथं काय करायचं आहे, तुम्हाला अशी सेंटेन्स मध्ये कधी कन्फ्युज झालात किंवा तुमच्या लक्षात येत नसेल तर सिम्पली काय करायचं आहे, इथं एक तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे. काय क्वेश्चन करणार तुम्ही? की काम कोणी केलं? सिंपल क्वेश्चन विचारायचंय की काम कोणी केलं? जर याचं आन्सर मी, तो, ती असं असेल तर तिथे तुम्हाला हॅव्हिंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. गाईस तुम्हाला इझी जावं म्हणून ही ट्रिक सांगत आहे. कधी कधी कोणाला ही ट्रिक न यूज करता सुद्धा जर सेंटेन्स जमत असतील तर काही प्रॉब्लेम नाही, ट्रिक यूज करण्याची गरज नाही. ज्यांना कन्फ्युजन होत आहे त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे. क्लिअर झालं? नेक्स्ट, काम पूर्ण केल्यानंतर मी घरी गेलो. सिम्पली ट्रिक आपली यूज करा. इथे कोण काम पूर्ण केलं? मी काम पूर्ण केलं. कारण काम पूर्ण केल्यानंतर मी घरी गेलो म्हणजे काम पण मीनच केलं पूर्ण आणि नंतर तो घरी गेला. आन्सर याचं मी येत आहे. म्हणून इथे आपण हॅव्हिंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म घेऊन सेंटेन्स बनवणार आहोत. हॅव्हिंग कम्प्लिटेड द वर्क आय वेंट होम. हॅव्हिंग कम्प्लिटेड द वर्क आय वेंट होम. लक्षात आलं? कधी कधी पहिल्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट नसेल तरी तुम्हाला सेकंड सेंटेन्स वरनं तुमचा सब्जेक्ट कोण आहे हे लक्षात येईल. टेन्सचं तुम्हाला नॉलेज नसेल तर आपल्या चॅनलवरती टेन्सचे खूप चांगले व्हिडिओज आहेत, ते नक्की फॉलो करा. अभ्यास केल्यानंतर मी पास झालो. काम कोणी केलं? अभ्यास करण्याचं मी केलं आणि मीच पास झालो. लक्षात आहे? किंवा कोणी दुसरा अभ्यास केला तर तुम्ही पास होणार आहात का? नाही. तर तुम्हाला आता सध्या हे कळालं असेल की क्वेश्चन कसा विचारायचा. हॅव्हिंग स्टडीड आय पास्ड. हॅव्हिंग स्टडीड आय पास्ड. परीक्षा पास झाल्यानंतर तो आनंदी झाला. म्हणजे तो स्वतः परीक्षा पास झाला म्हणून तो आनंदी झाला किंवा स्वतः परीक्षा पास झाल्यामुळे तो आनंदी झाला. हॅव्हिंग पास्ड द एक्झाम ही वॉज हॅपी. हॅव्हिंग पास्ड द एक्झाम ही वॉज हॅपी. म्हणजे सिम्पली बघा यात सेंटेन्स कसे येतील? हॅव्हिंग इटन, हॅव्हिंग फिनिश्ड, हॅव्हिंग स्टडीड अशा प्रकारची सेंटेन्स तुम्हाला याच्यामध्ये बनवायची आहेत. इथे एक गोल्डन रूल बघा.
सिंपल आहे. काम मी केलं जर असेल किंवा काम मी केलं किंवा काम त्याने केलं किंवा तिने केलं, स्वतःच मी केलं किंवा स्वतःच त्याने केलं किंवा स्वतःच तिने केलं, अशा प्रकारची सेंटेन्स असतील. सिम्पली डोळे झाकून हॅव्हिंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. क्लिअर झालं हॅव्हिंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. आता बघा बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. आता यात सेंटेन्स कसे येतील? एखादं काम केलं जात असल्यामुळे अशा प्रकारची सेंटेन्स यात असतात. पण यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, यात सब्जेक्ट काही काम करत नाही, तर दुसरं कोणीतरी काम करतो. कुणावर? सब्जेक्टवर. क्लिअर? तर इथं काम दुसरा कोणीतरी करत असतो. कोणावरती? सब्जेक्टवरती. माझ्यावरती, तिच्यावरती, त्याच्यावरती, अशा प्रकारे. आता याचं स्ट्रक्चर कसं असेल? बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म क्वामा मेन सेंटेन्स, किंवा याच्या सेंटेन्स मध्ये कधी कधी बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म च्या नंतर बाय येतं आणि त्याच्यानंतर जेही काही रेस्ट असेल ते येऊन परत क्वामा येऊन मेन सेंटेन्स येतं. अशा दोन्ही प्रकारे यात सेंटेन्स येऊ शकतात, ते मी तुम्हाला सांगेन. एक्झाम्पल, शिक्षकाने कौतुक केल्यामुळे राहुल आनंदी झाला. आता इथे बघा, कोण कौतुक केलं? शिक्षकाने. कोणाचं कौतुक केलं? राहुलचं. म्हणजे राहुलवर काय केलं आहे? काम केलं आहे. कोणी? दुसऱ्यांनी. राहुलच्या बाबतीत काहीतरी काम केलं, कोणी? दुसऱ्यांनी. अशा प्रकारची सेंटेन्स. आता इथे बघा, शिक्षकाने कौतुक केल्यामुळे. आता इथे याला काय घ्यायचं आहे? बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. मी तुम्हाला सांगितलं कधी कधी अशा सेंटेन्स मध्ये बाय सुद्धा येतं. आता इथे बघा, बीइंग प्रेज्ड बाय द टीचर राहुल वॉज हॅपी. बीइंग प्रेज्ड बाय द टीचरच्या नंतर कॉमा द्यायचा आहे, नंतर मेन सेंटेन्स लिहायचा आहे. काही सेंटेन्स मध्ये जर तुम्हाला काम म्हणजे जो काही काम करणारा आहे जर त्याचं तुम्हाला तिथे लिहिलेलं असेल, म्हणजे त्याचं नाव किंवा जोही काही तिथे त्याचं काही तुम्हाला दिसत असेल, तर सिम्पली तिथे तुम्हाला बाय लिहून ज्यानेही काम केलं आहे तो लिहायचा आहे आणि कॉमा देऊन मेन सेंटेन्स लिहायचा आहे. क्लिअर? इथं ट्रिक बघा काय यूज करायची. इथे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. काय प्रश्न विचारायचा आहे? काम कोणावर झालं? सिम्पली तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे. याचं जर उत्तर माझ्यावर, त्याच्यावर, तिच्यावर येत असेल तर सिम्पली तुम्हाला बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. हॅव्हिंग मध्ये आपण काय विचारला होता प्रश्न? हॅव्हिंग मध्ये आपण प्रश्न काय विचारला? काम कोणी केलं? काम पूर्ण कोणी केलं? हा प्रश्न विचारला आपण. इथे प्रश्न काय विचारत आहे? काम कोणावर झालं? क्लिअर दोन्ही मधला डिफरन्स? सेंटेन्स बघा, नेक्स्ट सेंटेन्स, निवड झाल्यावर मला अभिमान वाटला. आता निवड झाल्यावर मला अभिमान वाटला किंवा निवड झाल्यामुळे मला अभिमान वाटला, दोन्हीही एकच आहे. आता निवड कोणी केली? मी तर नाही केलेली, सब्जेक्टनी तर निवड नाही केली, निवड कोणीतरी दुसऱ्यांनी केलेली आहे. बरोबर? म्हणून इथे सुद्धा काय येईल? इथे क्वेश्चन विचारा, काम कोणावर झालं? माझ्यावर झालं. बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्मचा यूज करायचा आहे. बीइंग सिलेक्टेड आय फेल्ट प्राऊड. बीइंग सिलेक्टेड आय फेल्ट प्राऊड. आता इथे आपण बीइंग सिलेक्टेडच्या नंतर बाय का नाही घेतलं? कारण ज्याने निवड केली त्याचं इथं काहीही दिलेलं नाहीये म्हणून. क्लिअर? सर्वांनी कौतुक केल्यामुळे मला आनंद झाला. इथे बघा, काम कोणावर झालं? माझ्यावर, कारण मी आनंदी झाले ना. बरोबर? आता कौतुक कोणी केलं? सर्वांनी केलं कौतुक. इथे कौतुक मी केलं का? नाही, सर्वांनी केलं. आणि कौतुक कोणाचं झालं? माझं. क्लिअर? सेंटेन्स, being appreciated by everyone. Being appreciated by everyone, I felt happy. Being appreciated by everyone, I felt happy. बायच्या नंतर एव्हरीवन का आलं? कारण इथे दिलेलं आहे की सगळ्यांनी, म्हणून. पार्टीसाठी बोलावल्यामुळे ती उत्साहित झाली. काम कोणावर झालं इथं? कोणाला पार्टीसाठी बोलावलं? तिला. कोणी बोलावलं? ज्यांनीही बोलावलं असेल त्यांनी. दुसऱ्यांनी बोलावलंय, तिनं नाही. क्लिअर? बीइंग इन्व्हायटेड टू द पार्टी, शी वॉज एक्साइटेड. बीइंग इन्व्हायटेड टू द पार्टी,
शी वॉज एक्साइटेड. क्लिअर? आता इथे सिम्पली बघा, माझ्यावर, त्याच्यावर किंवा तिच्यावर काम होत आहे. इथे सिम्पली तुम्हाला बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. बीइंग प्रेज्ड, बीइंग सिलेक्टेड, बीइंग इन्व्हायटेड अशी सेंटेन्स ह्याच्यामध्ये असतील. बीइंग प्रेज्ड वर्बच्या थर्ड फॉर्म नंतर कधी कधी जर तिथे बायच्या नंतर जर तुम्हाला तिथे काही दिलेलं असेल, कोणी केलं काम ते, तर तिथे तुम्हाला तिथे लिहायचं आहे. एवढं इथे डिफरन्स आहे. क्लिअर? आता इथे गोल्डन रूल काय बघा, माझ्यावर काम झालं, सिम्पली बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. माझ्यावर झालं, तिच्यावर झालं, त्याच्यावर झालं, काम झालं, तिथे तुम्हाला बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. आणि मी काम केलं, तिने काम केलं, त्यांनी काम केलं, स्वतःच काम केलेलं असेल तर तिथे तुम्हाला सिम्पली हॅव्हिंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. आय होप गाईज बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आणि हॅव्हिंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म कुठे कसं घ्यायचं हे तुम्हाला क्लिअरली लक्षात आलेलं असेल. थोडंही कन्फ्युजन असेल, व्हिडिओ पॉज करा, परत व्हिडिओ बघा आणि नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. याच्यावरती जेही प्रॅक्टिस सेंटेन्स असतील ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिले जातील, तेव्हा टेलिग्राम चॅनलला नक्की फॉलो करा.